किती छान आहे, वळणाचा आहे रस्ता, खतरनाक. पुढे गेली. टन. आता आम्ही पोहोचलोय शंभू महादेवाच्या मंदिरापाशी, जवळ आलोय आता जंगलामध्ये. आणि मस्त वातावरण, जर पाऊस असेल तर खूपच भारी वाटेल. मस्त जंगल आहे सगळीकडे, पूर्ण सागवान आहे, सागवानाची झाडं जास्त आहे तिकडे. आणि आता आम्ही पोहोचलो आहे. इकडे जत्रा चालू आहे बहुतेक. एवढं जंगलामध्ये असून सुद्धा इथं पार्किंगचे पैसे घेत आहे, म्हणजे सगळीकडेच असा लुटमारच असते प्रत्येक ठिकाणी. कुठेही देवाला जा तुम्ही, आता एवढं जंगलामध्ये आहे ना हे, तरी सुद्धा. सगळीकडे ब्लॉगिंगच चालू आहे, जे ते ब्लॉगिंगच करताना. आम्ही गाडी पाठीमागच पार्क केली आणि आता आम्ही चाललोय. आणि इथे पण ब्लॉगिंग करणारे भरपूर दिसत आहेत. आणि ब्लॉगिंग करताना ते पार्किंगवाले बरोबर थोडेसे शांत होतात. आता आम्ही पायी चाललोय. मजा येईल पायी जायला. हा, दम लागतोय. वा 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 वा. तर आपण पोहोचलेलो आहोत, तर बघू शकता. आणि इकडे यात्रा पण सुरू आहे. इकडे वरती. काय चला काढा चप्पल. चला. म्हणजे थोडस पायी चालला तर पायच पण मग निघायला मी. हा, इकडलेच पाहायचं. चलो. हा, ओ माय गॉड, भंडारा चालू इथे. इथं एवढं छान मस्त भंडारा चालू आहे. छानपैकी प्रसाद. श्रावण महिन्यानिमित्त आपणा सर्व भक्त. इकडे मंदिर आहे. हे सद्गुरू श्री रामगिरी महाराष्ट्र ट्रस्ट आहे, शंभू महादेवाचं संन्यास आश्रम. आणि हा VIP महादेव, तसेच श्री चंद्र डांगरदास महंत केशव गिरिराज महाराज समाधी मंदिर आहे. आणि इथे खूप गर्दी आहे, श्रावण महिना आहे त्यामुळे. बघू शकता एकदम जंगलामध्ये आहे हे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आलोय दर्शनासाठी. आणि आपलं छान दर्शन पण झालं शंभू महादेवाचं. आणि एवढी म्हणजे थोडी गर्दी आहे नेहमीपेक्षा, पण एवढी पण गर्दी नाही. आणि बघा किती छान ओढा आलेला आहे डोंगरातून. आणि एवढं सुंदर पाणी होतं ना, आणि एवढं निर्मळ पाणी आपल्याला शहराकडे तर बिलकुल बघायला भेटत नाही, जे गावाला भेटतं आपल्याला. आणि असं छान एवढं प्रसन्न वाटत होतं ना दर्शनाला आल्यामुळे. इथे ना ही नाणी आहे, याला सीतेची नाणी म्हणतात. आता एवढं तर माहिती नाही आहे, पण म्हणतात सगळे, म्हणून आम्ही पण सीतेची नाणीच म्हणतोय. आणि एवढे छान मंदिरं होते ना इथे, खूप भारी दर्शन झालं महादेवाचे. एवढे छान मंदिर आहे. आणि इथे ना गर्दी म्हणजे नेहमीपेक्षा जास्त होती. नेहमी एवढी गर्दी नसते. आता श्रावण महिना आहे तर दररोजच गर्दी असणार आहे. आणि एवढं भारी वाटत होतं. आमचं छानपैकी दर्शन झालं, सगळेजण व्यवस्थित. आणि भंडारा चालू, मस्त डाळबट्ट्या बनवणं चालू आहेत वरण भट्ट्याचा. तर म्हटलं चला आपण पण थोडंसं प्रसाद घेऊया. आम्ही इथे बसलो होतो आणि इथे उन्हामध्ये बसलो, तर ते मंडळी बोलले की तुम्ही थोडं सावलीमध्ये बसा. तर आम्ही थोडं थांबलो. आणि ते मंडळी उठल्यानंतर आम्ही तिथे सावलीमध्ये बसलो. त्यांनी आम्हाला छान प्रकारे वाढलं वरणबट्टी. आणि एवढं छान होतं ना, स्वादिष्ट वरणबट्टी. खूप भारी वाटलं आम्हाला. आणि आमचे आहो पण वाढायला भेटले, कारण त्यांना पण एक सेवा करण्याची संधी भेटली. ते म्हणले की आता मला संधी भेटलीच आणि सेवा करून घेतो, कारण माझी पण मनातून इच्छा आहे. आणि आपली इच्छा असेल तर कारण आपली तिथे ओळख पाळख काहीही नसताना ते लगेच वाढायला भेटले. कारण आमचं तर जेवण झालं होतं, कारण आम्हाला समोर गावी पण जायचं होतं. तर ते वाढायला लागले. मग आम्ही बसलो, म्हटलं वाढा, तुमच्याकडून सेवा घडत असेल तर नक्की सेवा करा तुम्ही. तर अशा पद्धतीने सगळ्यांना वाढत होते. आणि एवढं छान असतं ना, तुम्ही भंडाऱ्यात एकदा जेवण टेस्टी. म्हणजे आम्ही जेवण करून आलेलो सुद्धा आम्ही जेवलो परत. आणि जेवण पण झालं मस्त भंडाऱ्यात. आणि आता आम्ही निघालेलो आहे वापस. आता आम्हाला जायचं आहे गावी आमच्या. तर त्याच्यामुळे आता आम्ही निघालेलो आहे. दर्शन पण छान झालं आणि
मस्त भंडारा होता छान मस्त. श्रावण महिन्यात दररोज भंडारा असतो इथे आल्यानंतर. तर तुम्ही जर आलात तर नक्की खा. भंडाऱ्यातलं एवढं स्वादिष्ट लागतं, खूप छान लागतं. प्रसाद असतो तो, तर प्रसाद खूपच छान असतो, टेस्टी एकदम. कसं वाटलं? एकदम छान. सेवा करायची थोडीशी संधी पण मिळाली आपल्याला आणि आपण प्रसाद पण घेतला. अति उत्तम असा प्रसाद होता. आणि हे मुलं तर म्हणत होते की आम्हाला बिलकुल खायचं नाहीये, पण आम्ही जबरदस्ती त्यांना भंडाऱ्यात बसवलेलं आहे. मी तर खूप हे दोघं जण येते. आणि विहीर बघा किती बापरे पाणी. होय चला 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 चला. चला कुठून आंघोळ करू. पाणी लय थंड आहे. हां थंड भारी होते. हां पाणी खूप मस्त आहे प्यायला पण. तर आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे आणि आता आम्ही चालले. आम्ही भंडाऱ्यात जेवण सुद्धा केलं, खूप छान जेवण होतं. प्रसाद अप्रतिम होता. त्यासोबत थोडीशी आम्हाला सेवा करायची पण संधी भेटली, कारण आम्ही तिथे थोडंसं वाढलं आहे. आणि आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन चाललोय. त्यासोबत तुम्ही बघाल तर हे मंदिर पूर्ण दरीमध्ये आहे. इकडनं डोंगर आहे आणि त्यासोबत इकडनं सुद्धा डोंगर आहे. मंदिर हे अगदी सेंटरला आहे. ज्या वेळेस पाऊस असतो ना त्यावेळेस वातावरण एकदम छान असतं, म्हणजे नॅचरल जे म्हणतो आपण तर ते हे असेल. आणि आता आपण श्रावण सिटीमध्ये महिना राहू ते आहे नाही. तर आता दर दिवशी तुम्हाला इथे भंडारा असतात. सगळे देणगी देतात खूप सारी. भंडारा दर दिवशी असतो प्रसाद म्हणून आणि एवढं छान लागतो ना प्रसाद, अप्रतिम असतो. आम्ही तर एकदम पोटभर म्हणजे जेवलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय गावी. आणि गाई जर का शहराकडच्या डोंगराकडे थोडीशी अशी हे बघा अशी हे असतात ना. अरे सॉरी इकडे हे बघा किती स्वच्छ आहे, आरपार दिसतं. शहराकडे सगळे असं नाल्यासारखं असतं. इथं हे डोंगराचं पाणी आहे. दिसलं गाईस तुम्हाला? हे प्युअर डोंगरातून आलेलं पाणी आहे. तर इथं स्वच्छ पाणी राहतं. आता आपल्याला जायला अजून अर्धा तास तरी लागेल. तर आम्ही इथे बाहेर गाडी लावली होती. आता आम्ही बसणार आहे आणि जाणार आहे गावाला मस्त. आणि आम्ही 2 दिवस सुट्ट्या होत्या तेव्हा एन्जॉय करायला आलेलं आहे गावाकडे. यार सगळा भडकवा असेल. ही आमची गाडी.